नमस्कार. अमृत प्रवाह या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अमृत संवाद या मालिकेमधून आपण डॉक्टर हेडगेवार यांच्या जीवनाविषयी जाणून घेत आहोत. आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पाटील सर. नमस्कार. नागपूरचं अधिवेशन अतिशय जोरात पार पडलं आणि डॉक्टरांनी कोणताही विचार न करता सर्वस्व झोकून देऊन नागपूरचं अधिवेशन पार पाडायला मदत केली, सर्वतोपरी सहकार्य केलं. या कालावधीनंतर लोकांच्या जो उत्साह निर्माण झालाय तो खाली बसू नये, शांत होऊ नये यासाठी डॉक्टरांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भाषणं द्यायला सुरुवात केली असं मी ऐकून आहे. आणि या भाषणांच्या मध्ये सुद्धा ते अतिशय त्वेषाने, जहालपणे आपलं मत मांडत होते. त्याचा काही परिणाम झाला का, किंवा डॉक्टरांच्यावर त्याचा काही परिणाम झाला का? झाला ना, जरूर झाला. नागपूरचं अधिवेशन संपलं आणि एक गमतीची गोष्ट सांगतो. भाऊजी कावरे हे त्यांचे जे अत्यंत जवळचे स्नेही होते, सहकारी होते, दोघांचं एकमेकावरती खूप प्रेम होतं. ते नाराज झाले. बर. आणि ते नाराज इतके झाले की ही जी सशस्त्र क्रांती त्यांना जी मान्य होती ही तुमच्या या अधिवेशनात काही आली नाही, आणि म्हणून ते त्यांची थट्टा करायला लागले. आणि ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस समितीच्या संदर्भात चर्चा, वादविवाद व्हायचे त्यावेळी ते त्याची खिल्ली उडवायचे, थट्टाच करायचे. असा एक नागपूरचे अधिवेशन झाल्यानंतरचा डॉक्टरांना एक आलेला अनुभव होता. अधिवेशन संपलं. खिलाफत चळवळ ही विधायक ठरणार का विघातक ठरणार याचे वारे व्हायला लागले. स्वराज्य मिळण्याचं आश्वासन हे ठीक राहणार नाही या खिलाफत चळवळीत. त्यांनी म्हणलं होतं महात्मा गांधींनी की एका वर्षात तुम्हाला स्वराज्य देतो. पण ते डॉक्टरांना हे काही मान्य नव्हतं. आणि हिंदू मुस्लिम ही एकीची भाषा होती, ही काही तग धरणारी नाही आणि देशाला विघातक दृष्टीकडे नेईल असंही डॉक्टरांचं मत होतं. आणि हे दोन्ही गुण दोष लक्षात घेऊन डॉक्टरांनी असहकार आंदोलनात सहभागी व्हायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ते सहभागी झाले. आणि त्यासाठी त्यांनी दौरे सुरू केले. बर. आणि त्या दौऱ्यामध्ये ते गावोगावी जात असत, तिथल्या लोकांना एकत्र करत असत आणि खूप चांगली भाषणं ते त्या ठिकाणी करत असत. त्या काळामध्ये ते जे बोलत असत ते घट्ट मुठी मिठून, लाल बुंद होऊन, आणि त्यांच्या तोंडातनं पडणारे जे शब्द होते ते निखाऱ्यासारखे पडत असत. आणि त्यामुळे ते भाषण हे त्या सगळ्या लोकांना भावत असेल आणि त्यामुळे वायुमंडल, वातावरण हे अतिशय चांगलं त्या ठिकाणी तयार होत होतं. डॉक्टर बोलताना असे बोलायचे की समोर शत्रू उभा आहे, इंग्रज आपल्या समोर उभा आहे, शत्रू उभा आहे, अशा त्वेषानं ते बोलत होते. त्यांचे बाहू स्फुरलेले असायचे. आणि ती भाषणं झाली की लोक उत्स्फूर्तपणे विदेशी कापडांच्या होळ्या करायचे. इतकं त्या भाषणाचा परिणाम त्या सगळ्यांच्या वरती व्हायचा. आणि डॉक्टरांनी गांधींची भेट झाली होती त्यावेळी जो हिंदू मुस्लिम ऐक्याचा विषय झाला होता त्याच्याबद्दल डॉक्टरांचं मत स्पष्ट होतं की याचा आपल्याला काही फार उपयोग होणार नाही. ते आज खांद्याला खांदा लावून काम करतात असं जरी महात्मा गांधींचं मत असलं तर ते भविष्यात धोकादायक ठरणार आहे हे डॉक्टरांना माहीत असल्यामुळे ते असमाधानी होते. त्या अगोदर बॅरिस्टर जिना अन्सारी, अजमल खान हे ते आधीपासून आपल्या बाजूनच ते होते. पण ते पुढे त्या विचारानं राहिले नाहीत हा इतिहास आपल्या सगळ्यांना सांगतोय. आणि ते काळानं ती फुटरता आपल्याला दाखवून दिली. हे जे भाषणं होत होती याचा परिणाम म्हणून डॉक्टरांच्या वरती 1 महिना त्यांनी भाषणं करू नका म्हणून इंग्रज सरकारनं बंदी घातली. का बरं? ही जहाल भाषणं माणसांच्या तरुणांच्या मध्ये प्रेरणा निर्माण व्हायची आणि म्हणून त्यांच्यावरती 1 महिना तुम्ही भाषण करायचं नाही अशी बंदी घातली. पण डॉक्टर काय त्या बंदीला जुमानणार होते काय? थेट त्यांनी ती बंदी काही जुमानली नाही आणि ते अधिक त्वेषानं भाषणं करायला लागले. बर. आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्यावरती ज्या 2 ठिकाणी त्यांनी भाषणं केली त्या भाषणाचा संदर्भ घेऊन त्यांच्यावरती एक खटला दाखल झाला आणि तो खटला पुढे चालला. तो खटला जो चालला तो सुरुवातीला सिराज अहमद नावाचे जज होते त्यांच्या समोर चालला. आणि त्या सिराज जजांनी पुढची तारीख दिली आणि ती तारीख ज्यावेळी आली
तर सिराजांची बदली झाली हम्म. आणि त्या ठिकाणी न्यायमूर्ती स्मेली असा इंग्रज अधिकारी होता, तो जज म्हणून त्या ठिकाणी आला आणि मग खटला सुरू झाला. आणि खटला सुरू झाल्यानंतर डॉक्टरांच्या बाजूनं ऍडव्होकेट बोबडे म्हणून उभे राहिले. आणि त्यांना सहाय्य करणारे विश्वनाथराव केळकर होते, बाबासाहेब पाध्ये होते, हरकरे होते, बळवंतराव मंडलेकर होते. हे सगळे डॉक्टरांच्या बाजूने टीम मोठी तयार होती आणि खूप चांगल्या पद्धतीने तो खटला त्यांनी मांडायला चालू केली, उलट तपासण्या घ्यायला चालू केल्या. पण हा जो जज स्मेली होता हा कडवा इंग्रज होता आणि तो ह्या वकिलांना सारखे अडथळे आणायला लागला. हे तुम्हाला विचारता येणार नाही, हे तुम्हाला सांगता येणार नाही, हे तुम्हाला असं करता येणार नाही. आणि तो सारखे अडथळे आणायला लागल्यामुळं हे जे बोबडे नावाचे वकील होते हे चिडले आणि यांनी सांगितलं की असं जर तुम्ही अडथळे आणणार असाल तर हा खटला मी चालवणार नाही. बर. आणि ते रागात निघून गेले तिथनं. आणि ते गेल्याबरोबर त्यांच्यावर ही सगळी मंडळी गेली. बापरे. आणि लक्षात असं आलं की पुढच्या खटला चालवायला आपल्याबरोबर वकील नाहीत आणि म्हणून डॉक्टरही काही लेचेपेचे नव्हते. आणि डॉक्टरने असं ठरवलं की भले आता डॉक्टर कुणी वकील माझ्याबरोबर आले नाहीत, त्या स्वतःचा खटला मी स्वतः चालवणार. आणि तो तसा त्यांनी पुढे चालवला. तोही तपशील आपल्याला कधीतरी बघता येईल. म्हणजे मंडळी, आपल्याला या गोष्टीतून लक्षात येतं की मला काहीही झालं तरी चालेल, स्वतःची पर्वा डॉक्टरांनी कधी केलीच नाही. आपल्यावर 1 महिना भाषणबंदी घातलेली होती, पण त्या भाषणबंदीला मी जर तोडली आणि त्याच्या विरुद्ध कारवाई केली तर आपल्यावर काहीतरी खटले होतील, आपल्याला अटक होईल, याची कोणतीही तमा न बाळगता डॉक्टर आहे त्या पद्धतीनं पूर्वीपेक्षा अधिकच द्वेषानं भाषणं देत राहिले आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांच्यावर खटला लादला गेला. आणि या खटल्यामध्ये देखील अडथळे इंग्रजांकडून आणण्यास सुरुवात झाल्यानंतर आत्मनिर्भर भारत ज्याचा आपण आता म्हणतोय, तसे डॉक्टर स्वतः आत्मनिर्भर झाले आणि त्यांनी स्वतःचा खटला स्वतः चालवायला सुरुवात केली. अशाच आणखीन काही घटनांना जाणून घेण्यासाठी पाहत रहा अमृत प्रवाह.